आषाढी वारीवर दुःखाची छाया पसरवणारी घटना सासवड जेजुरी मार्गावर घडली। बेलसर टोल नाक्याजवळ पालखी सोहळ्यापासून सुमारे 12 किलोमीटर पुढे दिंडीसोबत असलेल्या ट्रकने 10 महिला वारकऱ्यांना चिरडलाय। या भीषण अपघातात 3 महिलांचा जागीच मृत्यू झाला तर 4 महिला गंभीर जखमी झाल्यात। चालक आजारी असल्याची प्राथमिक माहिती पुढे आली आहे। नेमकं काय घडलं जाणून घेऊयात। पंढरपूरची आषाढी वारी हा वारकऱ्यांच्या अत्यंत जिव्हाळ्याचा विषय। मात्र यंदा वारीत एक दुःखद आणि दुर्दैवी घटना घडली। सासवड जेजुरी मार्गावरच्या बेलसर टोल नाक्याजवळ ट्रकच्या धडकेत 3 महिला वारकऱ्यांचा जागीच दुर्दैवी मृत्यू झाला तर 3 वारकऱ्यांची प्रकृती गंभीर आहे। 7 वारकरी यात किरकोळ जखमी झालेत। नांदेडच्या लोहा इथल्या रंगनाथ महाराज पोखर बिसीकर दिंडीचा ट्रक आणि सांगलीच्या कसबे डिग्रज मधल्या दिंडीतील महिला वारकरी यांच्यात हा अपघात झाला। जखमींवर जेजुरीमधल्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत। जेजुरी पोलिसांनी गुन्हा नोंदवून अपघाताचं कारण शोधण्यासाठी तपास सुरू केला। ट्रक नांदेडचा असून मृत महिला वारकरी सांगलीतल्या होत्या। राजश्री शंकर भोसले, माधवी राजाराम सरवडे, नंदा पवार या 3 महिला या अपघातात मृत झाल्या असून या 3ही महिला सांगली जिल्ह्यातल्या आहेत। शेवटच्या पट्ट्यातून एकदम असा तिरका येऊन दिंडीमध्ये घुसला एकदम आणि असं लोकांना चिरडतच आतमध्ये गेला तो। यात किती जण जखमी आहेत? 6 जण जखमी आहेत आणि 3 मयत आहेत। सरळ आला पाहिजे होतं ना, असा वाकडा आला बायकांच्या अंगावर जागवाच बायका तेच शिरला दिंडीतच शिरला। ह्या पांढऱ्या पट्ट्याच्या पण निम्म्या आत आहे दिंडी। मी सोडलं वाहनं जाते ती फक्त ह्या वाहनवाल्याचं चुकलंय, त्यानं ओव्हरटॅक करायला नको होतं। ओव्हरटॅक करतेवेळी कट बसल्याबरोबर तो इकडं शिरला। जेजुरी ह्याचाच कट बसला ते इकडं 2 जखमी आहेत। एक मध्ये गावली ती एक मध्ये गावली। त्या दोघींचं पायच हे झालेले आणि आता संपला जागे। पालखी सोहळ्यादरम्यान सासवड जेजुरी मार्गावर ट्रकनं वारकऱ्यांना धडक दिली। यात 3 वारकऱ्यांचा मृत्यू झाला। दरम्यान या मृतांच्या कुटुंबियांना प्रत्येकी 5 लाखांची मदत जाहीर करण्यात आल्याची घोषणा मुख्यमंत्र्यांनी केली आहे। तर उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी जेजुरीतल्या रुग्णालयात जाऊन जखमींची भेट घेतली। वारीमध्ये झालेल्या अपघातातल्या महिलांना भेटून आले। खरं तर ही अत्यंत वेदनादायी आणि दुःखद घटना आहे। एक ट्रक वारीमध्ये घुसला आणि त्याच्यामध्ये जवळजवळ 9 महिला जखमी आणि त्यातल्या 3 महिला मृत्यू पावलेल्या आहेत। त्यांना मी भावपूर्ण श्रद्धांजली वाहते आणि आत्ताच मी जखमींना पण भेटून आलेलं आहे। काहींचं थोडंसं फ्रॅक्चर झालेलं आहे आणि काही मुकामार लागलेला आहे, त्यामुळे काही चांगल्या आहेत बाकीच्या सगळ्या स्त्रिया। दरवर्षी अपघात होणं गैर आहे, काळजी घेतली पाहिजे असं भाजपचे आमदार सुधीर मुनगंटीवारांनी म्हटलं। तर वारकऱ्यांनी जीवाची काळजी घ्यावी असं मंत्री संजय शिरसाट यांनी म्हटलं। वारकरी महामंडळाचा अध्यक्ष म्हणून मीही त्याबद्दलची संपूर्ण माहिती घेतोय आणि शासकीय मदत निश्चित जे कुटुंब त्या ठिकाणी ते म्हणजे जे महिला वारल्या त्यांच्या कुटुंबाला मदत केली जाईल आणि जर जखमींना सुद्धा सर्व उपचार हा शासनातर्फे केला जाणार आहे। परंतु मी वारकरी बंधू भगिनींना सुद्धा या माध्यमातून विनंती करतो की ही दिंडीमध्ये लाखो वारकरी असतात, त्यावेळेला थोडंसं जीवाची काळजीसुद्धा आपण घेतली पाहिजे। काही गोष्टी आपणही पाळल्या पाहिजेत। अपघात होऊच नये अशी आमच्या सर्वांची इच्छा असते, तुमची इच्छा असते, परंतु चुकून अशा ज्या घटना घडतात त्यामुळं असलेल्या दिंडीला थोडंसं नाही म्हणलं तरी तर दुःखाचा झालरही लागल्या जाते। म्हणून आपल्या जीवाला सांभाळा, काळजी घेतली पाहिजे। अशा घटना दरवर्षी होणं गैर आहे। या संदर्भात आपण त्यांना कवच कुंडल दिलं, पण पैसे दिल्याने काम होईल का? आता मीही माझ्या जिल्ह्यातल्या एका वारकऱ्याचं असंच अपघाती निधन झाल्यावर 4 लाख रुपये आम्ही नेऊन दिले, पण त्याच्या कुटुंबात तो भक्तिरस, तो भक्तिभाव, अध्यात्माचं केंद्र असणारा तो वारकरी पुन्हा येणार आहे का हो? म्हणून काळजी घेतली पाहिजे। वारकऱ्यांना सोयी सुविधा देण्याचं ढोंग करण्यात आलं। आजही वारकऱ्यांना अशुद्ध पाणी दिलं जातं असं म्हणत विजय वडेट्टीवारांनी सरकारवर निशाणा साधलाय। वारकऱ्यांना पैसे देतो, पाणी देतो, हे देतो, असं काही फार मोठा निवडणुकीच्या तोंडावर मागच्या वर्षी जो काही सोंग केला गेला 2 वर्ष, आज वारकऱ्यांना अशुद्ध पाणी पिण्याला मिळत आहे।
वारकऱ्यांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आहे. वारकऱ्यांची सगळी हाल यावेळेस होत आहेत. हे सगळं वारकऱ्यांच्या अनेक तक्रारी येत आहेत. मी सुद्धा 1-2 दिवसामध्ये तुकोबाच्या दिंडीमध्ये मी सुद्धा जाणार आहे आणि ही परिस्थिती मी सुद्धा बघणार आहे. कारण मला पुढच्या 2-3 दिवसात मी याच्यामध्ये जायचं मी ठरवलं आहे. पण एक आहे की खूप लोकांनी फोन करून पिण्याच्या पाण्याची व्यथा आणि सुरक्षेची परिस्थिती, जर दरवर्षी निघणारी वारी आणि वारकरी संप्रदाय या संदर्भात सरकारच्या तोकड्या व्यवस्था आहेत, हे आता लपून राहिलेलं नाही आणि त्यामुळेच अशा प्रकारची घटना मोठ्या प्रमाणात घडत आहे. जेजुरीतल्या अपघाताला प्रशासन जबाबदार आहे. प्रशासनाच्या बेफिकिरीमुळेच अपघात झाल्याचा आरोप राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे नेते विकास लवांडेंनी केला. तर अंबादास दानवे यांनीही सत्ताधाऱ्यांवर हल्लाबोल केला. वारीमध्ये वारकऱ्यांची काळजी घ्यायची असते. अशा वेळेस असा ट्रक वारीमध्ये घुसू कसा शकला? पोलीस यंत्रणा काय करत होती? असा आमचा जाहीर सवाल आहे. मुख्यमंत्री वारकरी महामंडळ गेल्या वर्षी सरकारने जाहीर केलं होतं. त्या अंतर्गत वारीमध्ये अपघाती मृत्यू पावलेल्या वारकऱ्यांना विमा देण्याची सोय जाहीर केली, घोषणा केली. परंतु गेल्या वर्षी सुद्धा वारीमध्ये ज्या मृत वारकऱ्यांचा अपघात झाला त्या वारकऱ्यांच्या कुटुंबियांना अद्यापपर्यंत 1 वर्ष झालं अपघात विमा मिळालेला नाही. शासनाने घोषणा केली, GR काढला. त्याच पद्धतीनं आता या ज्या काही वारीमध्ये अपघात झालेला आहे त्या मृत झालेल्या महिलांच्या कुटुंबियांना, त्याचबरोबर जखमी महिलांच्या कुटुंबियांना अपघात विमा तात्काळ 15 दिवसाच्या आत मिळाला पाहिजे. त्याला वारकऱ्यांची सुरक्षितता, पावसापासून संरक्षण, रस्ता, दळणवळण, वाहतूक, मला वाटतं जे नाही व्हायला पाहिजे ते झालेलं आहे. 3 वारकऱ्यांचा मृत्यू हा दुर्दैवी आहे आणि याला हे आता कारण ही काही वारी काही अचानक असते का? तर वारी वर्षानुवर्षे आपली परंपरा आहे. त्याच्यामुळं इथं या सगळ्या वाहतूक याचे प्रश्न, याची जबाबदारी ही राज्य सरकारची. राज्य सरकार याला 100% जबाबदार येतं सांगेल मी. आता मुख्यमंत्री जावं का उपमुख्यमंत्री जावं, जो बूंद से गई वो हौद से नहीं आती. दरम्यान जेजुरी अपघातातल्या ट्रक चालकाचं वय 70 वर्ष असल्याचं समोर आलंय. चालकाचं नियंत्रण सुटल्याने हा अपघात झाला. ट्रक चालक 2 दिवसांपासून आजारी होता. इतकंच नाही तर तो औषध घेऊन ट्रक चालवत होता अशी माहिती आहे. तर गोळ्या घेतल्याने झोप येत असल्याची कबुली ट्रक चालकानं दिली. त्यामुळे अनेक प्रश्न तर उपस्थित होतातच, पण वारकऱ्यांच्या सुरक्षेचं काय हा प्रश्न अद्यापही अनुत्तरितच आहे. ब्युरो रिपोर्ट, झी 24 तास.